नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा। नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का, उद्धव ठाकरेंचा निशाणा। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवून टाका, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, माफी मागा, शिंदेंकडून सपकाळांचा खचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली, ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 33 पोलीस, 4 डीसीपी जखमी। पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर, निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केल्यानं जखमी, तर डीसीपी अर्चित चांडक यांच्याही गुडघ्याला गंभीर दुखापत। दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार, एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा, जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस। नागपुरात भडकलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांचा रूट मार्च, शहरामध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी लागू, आतापर्यंत 47 जणांना अटक।